करू आमचे मान्यवर सागर भोपी साहेबांचा शुभ आपण देतो या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आणि हे कॅश प्राइज अप्रतिम बॅटिंग मात्र ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तब्बल 39 धाबा बनवल्यात. अभिनंदन. यस मॅच ऑन आणि पहिलाच बॉल आपण पाहिला अगदी सटीक यॉर्कर लेन पाहायला मिळाली आणि पहिलाच बॉल इथून डॉट आलाय. खरं तर चांगली सुरुवात इथून करत असताना गोलंदाज सागर आहेत. यस मॅच ऑन ऑन साइडला फटका चांगला परंतु फिल्डिंग देखील चांगली झाली परंतु थ्रो थोडासा खराब आलाय. परंतु दर देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल विकेट नक्कीच अंकित केली जाते. सांघिक यश या ठिकाणी मिळालंय आणि इथून रन आउटच्या माध्यमातून फलंदाज बाद आहे. चला या ठिकाणी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. आता इथून लगेच चेक देखील केलं जाईल आणि पंचांचा सॉफ्ट सिग्नल मात्र फलंदाज बाद आहे. परंतु इथून आता इथून नक्कीच DRS रिव्ह्यू त्या ठिकाणी घेण्याची नक्कीच वेळ आली आहे टीम भिन्नारपाडा संघाला. यस फलंदाज बाद आहे आणि आता इथून नक्कीच बॅटिंग करत असताना टीम भिन्नारपाडा संघानं खरं तर रिव्ह्यू देखील गमावलाय. अगदी गणेश जमदर या ठिकाणी बाद झाले. खरं तर स्वस्तात बाद झाले. थोडस नाराज देखील असेल कारण की चुकीचा कॉलिंग होतं. सरळ चेंडू पहिल्यांदा अगदी हातामध्ये विसावला. अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू तिथे तैनात होते आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी मनोज यांची पाहायला मिळाली. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राजेश शेलार आहेत. हा देखील फटका चांगला इनफिल्डच्या वरून बॉलला पाठवल्या डीप मध्ये तिथे खेळाडू पोहोचतील बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी इथून या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी स्ट्राईक वरती गुरु होते आणि गुरु यांच्या बॅटमधून नक्कीच्या धावा येतात आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल 3 धावा. तीन धावा फलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आमच्या समवेत आमचे नक्कीच आयोजक आमचे अविनाश भोपी या ठिकाणी जॉईन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत वेलकम. त्यांची अफाट मेहनत पाहायला मिळते. आज खरं तर सर्व आयोजन कमिटीचं इथून नक्कीच गुणगान गायला पाहिजे कारण की भरपूर मेहनत त्यांची पाहायला मिळते. मग आमचे संदेश भोपी असतील, अविनाश भोपी असतील, प्रणित भोपी असतील, भूषण भोपी, हर्षल तरे आणि हेमंत भोपी या सर्वांची भरपूर सारी मेहनत आणि आमचे सरपंच साहेब हनुमंत भोपी साहेब आणि युवा सेना युवा नेतृत्व आमचे अतुल दादा भोपी यांचंही कौतुक करायला पाहिजे कारण की त्यांच्या देखील स्वप्नातून ही स्पर्धा साकारण्यात आली. सर्वांचं कौतुक व्हायला पाहिजे. अप्रतिम ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये विकेटचा पतन आणखीन एक धक्का या ठिकाणी लागतोय तो म्हणजे टीम भिन्नारपाडा संघाला धक्का क्रमांक 2.
मॅच ऑन. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज राकेश आहेत. पहिल्याच बॉलवरती जोरदार अपील या ठिकाणी केली जाते, परंतु अगदी पंचांवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न इथून जरूर झाला होता, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. खरं तर अगदी कुणाल पेनकर सर आहेत, चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. इथून हा डॉट बॉल खरं तर अगदी पंचांचंही कौतुक व्हायला पाहिजे. खरं तर कुणाल पेनकर सर आहेत आणि की जो उबेद सर आहेत त्यांचंही मनपूर्वक त्यांचंही मनपूर्वक स्वागत. परंतु इथे बॅटची एज आहे, फाईन लेगला खेळाडू आहेत आणि इथून आणखीन एक विकेटचा पतन केला जातोय. धक्का क्रमांक तिसरा इथे लागतोय, तो म्हणजे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम भिन्नरपडा संघाला धक्का तिसरा फलंदाज बाद. त्याच दरम्यान नुकतंच व्यासपीठावरती आपण पाहिलं तर आगमन झालं आमचे मान्यवर अनंत, खरं तर अनंत भोपी साहेबांचं इथे आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम दादा. जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव आयोजित ही स्पर्धा सरपंच चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मॅच ऑन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. फटका चांगला आहे. पहिल्याच बॉलमध्ये कंट्रोल शॉट, अगदी एक्स्ट्रा कोर मध्ये बॉलला ढकलण्यात आलाय, परंतु या चेंडूवरती 2 धावा एकविडल्या जात आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 5 धावा. सध्या तरी 5 धावा त्या फलकावरती आहेत, म्हणजे इथून भिन्नारपाडा संघ बॅटिंग करत असताना शांतपणे सुरुवात करतोय. फटका हा देखील चांगला आहे. पुन्हा एकदा 20 मध्ये बॉलला ढकललाय. अगदी अलंद कापेटने बॉल डीप मध्ये जाताना पाहायला मिळाला, परंतु इथून या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सध्या तरी अगदी थेंबे थेंबे तलावासाठी अशी म्हण आता इथून कंप्लीट केली जाते, कारण की सातत्याने सिंगल डबलचा इथून वापर केला जातोय. क्रिकेटची लाईफ लाईन आणि त्याचा फायदा आणि त्याचा वापर केला जातोय, परंतु हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू ढकलला. डीप मध्ये खेळाडू आहेत. अप्रतिम फिल्डिंग, परंतु याही बॉल वरती 2 धावा कंप्लीट केल्या जातात. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप जमा करणं फार महत्वाचं आहे आणि भिन्नारपाडा संघातील एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी चांगली पार्टनरशिप बिल्टअप करतायत. तुषार आणि त्यांच्या समीप ऋषी आहेत, चांगली बॅटिंग करतायत, परंतु इथे देखील वेगवान चेंडू आणि इथे हा डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरं देखील कंप्लीट झालाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 8 या फलकावरती. सध्या तरी आपण पाहिलं अगदी कारव संघाच्या गोलंदाजांचा कौतुक करायला पाहिजे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली गोलंदाज सागरने, परंतु तदनंतर दुसऱ्याही षटकात खरं तर अगदी राकेश याचंही कौतुक करायला पाहिजे, कारण की फक्त 5 धाबा त्याने खर्च केला, म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये 3 आणि सेकंड ओव्हरमध्ये 5, म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावरती पाहायला मिळतील. लगेच स्टार्ट करायचे आहे. अतिरिक्त वेळ आपण घ्यायचा नाहीये. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. फुल टॉस बॉल, फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉलला ढकललाय. डीप मध्ये खेळाडू वेगाने पोहोचले. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. दमदार कामगिरी, अगदी शेवटच्या मोमेंट वरती खेळाडू पोहोचले. बॉलला उचलला, फेकला आणि त्यानंतर अगदी या ठिकाणी 2 धावा आपल्या टीम साठी वाचवण्यात आल्या. चांगली फिल्डिंग तिथे डीप मध्ये खेळाडू पाहिलं तर
अगदी या ठिकाणी परफेक्टली यॉर्कर त्रिफला उद्ध्वस्त आणि इथून आणखीन एक विकेटचा पतन. आणखीन एक फलंदाज बाद धक्का चौथा लागतोय. टीम बिन्नारपणा संघाला फलंदाज ऋषी मैदानाच्या बाहेर. अगदी पहिल्या सत्रामध्ये सध्या तरी भरपूर चांगली कामगिरी गोलंदाज सुद्धा करत असताना चला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तेजस जमदरे आहेत. अगदी इथून आता सातत्याने मात्र प्रत्येक खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये धाबा जमा कराव्या लागतील. सातत्याने प्रत्येकी बॉलमध्ये धाबा जमा करणं फार महत्वाचं राहील कारण की भरपूर चांगली ही स्पर्धा. या स्पर्धेत प्रत्येकाला प्रत्येक सामना जिंकायचा आहे परंतु जिंकणार तो जो जास्त मेहनत घेणार. हा देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा फाईन क्षेत्रात बॉलला ढकलले डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी ही धाव इथून कंप्लीट केली जाते. नक्कीच तेजस मैदानाच्या आतमध्ये आले आणि धावांची सुरुवात इथून केली जाते. चला मनोज आपण कुठे असेल तर या लगेच. मनोज उघडे जे आमचे साथी समालोचक आहेत आपण कुठे असेल तर या लगेच. हा देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉलला ढकलला डीप मध्ये खेळाडू आहेत आणि त्यांच्या आवेगाच्या बाहेर आता बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा. 4 धावा. चार धावा आल्या आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 16 धावा. इथून धाबा बनवायच्या धावसंख्या चांगली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये सध्या बनली जाते. रिव्हर्स टीम आणि आता इथे फटका फसलाय. अगदी गली रिजन मध्ये खेळाडू आहे.
थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याचप्रमाणे नुकतंच आपल्या व्यासपीठावरती आगमन झालं आपल्या सर्वांचे लाडके युवा नेतृत्व भावेश दादा म्हात्रे त्यांचं देखील आगमन झालंय. पूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर आपला सर्वांचा हक्काचा माणूस म्हणजेच भावेश दादा म्हात्रे. नेहमीच तुमच्याकडे कोणते प्रश्न असू द्यात नक्कीच तुम्ही भावेश दादांकडे या आणि त्या सर्व प्रश्नांचे उत्तर नक्कीच भावेश दादा देतात. नक्कीच सर्वांच्या हक्काचा माणूस आणि आपला सर्वांचा सेवक नक्कीच आमचे भावेश दादा म्हात्रे त्यांचा नुकतंच आगमन झालंय. दादा आपल्या या स्पर्धेमध्ये सरपंच चषकात आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. यस एक शॉर्ट रन म्हणजेच या चेंडूवरती मिळेल ती फक्त सर 2 धाबा मिळतील ना. येस ओके 2 धाबा त्या फलकावरती ऍड केल्या जातील आणि या 2 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 32 रन्स 32 धाबा. अगदी आज अंतिम दिवस आणि सकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहिलं तर बदलापूर शहराचे खरं तर शिवसेना प्रमुख आपले सर्वांचे लाडके वामन शेठ म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालं होतं आणि आज नक्कीच आपण पाहू शकाल आणखीन एक शिवसैनिक आमचे भावेश दादा म्हात्रे त्यांचं देखील इथे आगमन झालंय. दादा आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. आणि त्यांच्याच अगदी समेत आपण पाहिलं खरं तर दत्ता साबळे साहेब देखील आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांचंही मनपूर्वक पुन्हा एकदा आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक पुन्हा स्वागत. खरं तर जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव आयोजित ही स्पर्धा सरपंच चषक आमचे सरपंच साहेब हनुमंत भोपी साहेब आणि अतुलजी भोपी साहेब जे युवा सेना युवा नेतृत्व आहेत खरं तर त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा सरपंच चषक. आणि आज अनेक सारे मान्यवर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक या ठिकाणी षटक क्रमांक 14 कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 32 रन्स 32 धाबा आणि 33 धाबा संख्येचा इथे टार्गेट देण्यात आलाय तो म्हणजे कारव संघासमोर. म्हणजेच येणारे 24 बॉल आणि 33 धाबा बनवाव्या लागतील. चला आपण लगेच व्यासपीठावरती जाऊयात. आलेल्या पाहुण्यांचा आपण लगेच करूयात मान सन्मान. आम्ही विनंती करू आमचे सरपंच साहेब त्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण करूयात मान सन्मान. नुकतंच आगमन झालं आपल्या सर्वांचे लाडके युवकांच्या घरातील युवा नेतृत्व आमचे भावेश दादा म्हात्रे त्यांचा आपण करूयात या व्यासपीठावरती भव्य मान सन्मान. आम्ही विनंती करू आमच्या सरपंच साहेबांना हनुमंत भोपी नक्कीच थोड्याच वेळामध्ये आपण दादांचा मान सन्मान देखील करणार आहोत. कारण की नक्कीच दादांचा जीवलग मित्र आमचे अतुलजी भोपी साहेब नक्कीच ते देखील या ठिकाणी येत आहेत आणि नक्कीच अतुलजी भोपी दादांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच इथे मान सन्मान करणार आहोत. आज वडवली संघाची देखील मॅच आहे आणि वडवली संघ आज पहिला सामना देखील जिंकलाय आणि नक्कीच दादा देखील वडवली मधूनच बिलॉंग करतात. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नक्कीच या मॅच नंतर वडवली संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. चला संदेश भोपी आपण कुठे असेल तर व्यासपीठावरती या.
थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने जिथे सामना पण जातोय. पहिल्या फेरीतील ही चौथी लढत या दोन संघादरम्यान. अर्थातच एका बाजूला टीम शिवप्रेमी भिंडारपाडा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर सिद्धिविनायक कारव. या दोन संघादरम्यान ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांसाठी देऊयात मनपूर्वक शुभेच्छा. सेकंड इनिंगला सुरुवात करत तर कारव संघासमोर 33 धावसंख्येचं टार्गेट आहे. गोलंदाज गुरु आहेत बॉलिंग मार्क वरती. शॉट प्लेन बॉल फटका प्रतिम. वॉट अ शॉट. विकेटचा हा फटका. बॉलला पाठवलं सरळ डीप कव्हर मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर एका टप्प्यावरती बाउंड्री लाईन क्लिअर केली जाते. बॉल सीमा पार. धाबा मिळतील 4. निखिलच्या बॅट मधून आणखीन एक बार. अगदी मैदानाच्या आतमध्ये निखिल यांच्या बॅटमधून सध्या चांगल्या धावा येतात. अगदी कंट्रोल फटके पाहायला मिळतात. अगदी शॉर्ट सिलेक्शन भरपूर चांगलं पाहायला मिळेल. ते म्हणजेच निखिल यांच्या माध्यमातून निखिल शेलवले मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत आहेत. चांगली सुरुवात आपल्या संघाला इथून निर्माण करून देत आहेत. मॅच ऑन गेम ऑन. सध्या तरी कारव संघ सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करतोय. दमदार सुरुवात पुन्हा एकदा केली जाते. समोर चेंडू होता पाठवाय त्याला समोरच. अर्थातच अगदी ब्लॅक स्क्रीन समोर चेंडू सीमा पार. आणखीन एक दमदार चौकार. चार धाबा आल्यात आणि टीमची टोटल या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते ती 10 या धाव फलकावरती. अगदी व्यासपीठावरती आपण पाहू शकेल आमचे मान्यवर पाहायला मिळतील. प्रमुख मान्यवर आमचे भावेश दादा म्हात्रे. खरं तर युवा नेतृत्व आणि युवकांच्या गळ्यातील ताईत आहेत. नेहमीच सर्वांना नक्कीच दोन्ही हाताने मदत करत आहेत. खरं तर आमचे दिलदार व्यक्तिमत्व भावेश दादा म्हात्रे यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 11 धावा. चांगली सुरुवात केली जाते. खरं तर 33 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि निखिल शेलवले मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत आहेत. त्यांना माहिती आहे सिंगल डबल चौकार षटकार आले की सामना नक्कीच आपल्या बाजूला येऊ शकतोय. परंतु इथून रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न गोलंदाज गुरु आता इथून कमबॅक करतोय. अर्थातच हा निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल. अगदी या मॅच मध्ये शिवप्रेमी भिन्नारपाडा संघाला सातत्याने डॉट बॉल फेकायचे आहेत. मॅच मध्ये कमबॅक करायचे आहेत. धावा डिफेंड करायच्या आहेत. तर त्यासाठी सातत्याने आता निर्धाव चेंडू फेकणं फार महत्वाचं राहील. शेवटचा बॉल.
वुडलँड स्पॉटचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न रोहनचा राहिला होता, परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि इथे देखील डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. P1 मध्ये सध्या तरी आपण पाहिलं धावा देखील आल्या सुरुवातीला, परंतु शेवटच्या 3 चेंडूवरती चांगला कमबॅक केलाय गोलंदाज गुरुने. लगातार 2 चेंडू डॉट आलेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 11 धावा. आता उर्वरित समीकरण इथे पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 22 धावा इथून अजूनही बनवायच्या आहेत. इथून देखील कमबॅक केला जाऊ शकतोय, परंतु आता इथून गोलंदाजांना सातत्याने मैदानाच्या आतमध्ये घाम गाळावा लागेल, मेहनत करावी लागेल. अगदी मैदानाच्या आतमध्ये जिंकायचं असेल ना तर पहिला विजय आपल्या मनामध्ये आणावा लागेल आणि त्यानंतर दुसरा विजय मात्र मैदानामध्ये सातत्यात उतरावा लागेल. येस, मॅच ऑन. गोलंदाज तेजस आहेत बॉलिंग मार्क वरती. येस, मॅच ऑन. तेजस बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय. कमबॅक करायचा आहे. पहिल्याच बॉल वरती विकेटची संधी, परंतु या ठिकाणी संधीचं सोनं करायचं होतं, परंतु संधीचं केलं या ठिकाणी माती. आणि आता इथून सध्या तरी गोलंदाज तेजस नक्कीच थोडासा नाराज असेल, कारण की पहिल्याच बॉलवरती विकेटची संधी चालून आली होती. अगदी उंच जीप मात्र या चेंडूने घेतली होती. उंच आकाशावरती चेंडू गेला होता. भरपूर सारा वेळ बॉलला जजमेंट करण्यासाठी वेळ मिळाला होता, परंतु इथून कॅच ड्रॉप झाली आहे. हा देखील फटका चांगला आहे. ऑन साइडला ड्राईव्ह, परंतु पुन्हा एकदा थोड्या चुका केल्या जातात. अगदी इथून चुका करून चालणार नाहीये. अगदी एक चूक तुम्हाला मैदानातून बाहेर काढू शकते आणि त्या चुका होतात मैदानाच्या आतमध्ये. धाबा तुम्हाला डिफेंड करायचा आहे, धावा वाचवायचा आहे, धावा डिफेंड करणं फार महत्वाचं आहे, परंतु अशा चुका करून आता चालणार नाहीये. क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल. याही बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. याही बॉलवरती एकच धाव कंप्लीट केली जाते आणि या टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 16 ह्या धावफलकावरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याच दरम्यान आम्हा सर्वांचे लाडके अर्थातच बाळराम शेठ कांबरे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. दादा आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर अंबरनाथ तालुका शिवसेना प्रमुख आहेत आणि त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. दादा आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि अगदी गरिबांचा कैवारी म्हणून त्यांना जाणलं जातं आणि आमचे बाळराम शेठ कांबरे त्यांच्या इथे आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव आयोजित या स्पर्धेमध्ये आपण आलात, सरपंच चषकामध्ये आपण आलात. साहेब आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुलटॉस बॉल, इथे फटका दमदार आहे. बॉलला पाठवलं सरळ काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट इज अ मॅक्सिमम बिग हिट. षटकार, अगदी पाहुण्यांचा स्वागत मात्र या षटकारानं केलं जात आहे निखिल शेलवलेच्या बॅट मधून धमाका षटकार. अगदी रोहनच्या बॅट मधून मात्र षटकार आलाय. इथून लवकरात लवकर मॅच संपवण्याच्या उद्दिष्टानं बॅटिंग केली जाते, परंतु इथे देखील मिस फिल्डिंग आणि हा देखील चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाबा मिळतील 4. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 30 या धावफलकावरती. आता येणारे 12 चेंडू आणि अजूनही 3 धाबा संख्येची गरज. अगदी एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सध्या तरी सिद्धिविनायक कारव संघानं चांगली बॅटिंग केली, चांगली गोलंदाजी केली. या मॅच मध्ये सध्या चांगला खेळ पाहायला मिळाला आहे, परंतु शिवप्रेमी भीमनारपाडा संघाला देखील इथून कमबॅक करायचा होता. गोलंदाज पाहिलं तेजसनं चांगली सुरुवात केली होती. पहिल्याच बॉलवरती विकेटची संधी निर्माण केली होती.
आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहत आहेत, शेवटचा दिवस. आणि शेवटच्या दिवसात आज आमचे भरपूर सारे मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील आणि या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सर्वांचं स्वागत. गोलंदाज ओम आहेत, पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवरती इथून कॅच मात्र कॅरी केली जाते. यस, इथून बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे आणि आता इथून चेक केलं जाईल. यस, फेड बॉल आहे, इथून फलंदाज बाद असेल आणि या पहिल्याच बॉलवरती गोलंदाज ओमना इथे विकेट मिळवली आहे. व्यासपीठावरती आमचे सर्वच मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. खरं तर युवा नेतृत्व आमचे भावेश दादा म्हात्रे आणि त्यांचा समेळ आपण पाहिलं. अगदी शिवसेना अंबरनाथ ग्रामीण तालुका प्रमुख आमचे अगदी बालाराम शेठ कांबरी, अगदी माजी सभापती पंचायत समिती अंबरनाथ, अगदी ते देखील या ठिकाणी आहेत. खरं तर या सामन्यांचा ते आनंद लुटतात. या स्पर्धेमध्ये त्यांनी खरं तर उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेचा ते आनंद घेतात. येथे सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा सरपंच चषकात मनपूर्वक स्वागत. एकदा आमचे सरपंच साहेब अगदी हनुमंत गोपी साहेबांच्या अगदी विनंतीला मान देऊन आणि आमचे खरं तर युवा सेना युवा नेतृत्व आमचे अतुल दादा बोपी यांच्या विनंतीला मान देऊन आमचे सर्वच मान्यवर या स्पर्धेमध्ये आल्यात. सर्वांचं पुन्हा स्वागत. चेंडू चांगला आहे परंतु इथून यस पंचांचा इशारा नो झाला. यस पंच नो बॉल आहे ना? यस, नो बॉल म्हणजे एक एक्स्ट्रा धाब इथून मिळेल. चला, नो बॉल आलाय म्हणजे आता इथून फ्री हिट ची संधी तुम्हाला पाहायला मिळेल. फ्री हिट बॉल. सामना जिंकण्यासाठी अजूनही 2 धावसंख्येची गरज आहे. पूर्णपणे आता हा सामना कारव संघाच्या बाजूने झुकलेला आहे असंच म्हणावं लागेल. आता फक्त 1 धावसंख्येची गरज. 10 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. सध्या तरी या मॅच मध्ये कारव संघाचा खेळ भरपूर चांगला राहिलाय. रिव्हर्स टीम आणि या ठिकाणी विजय फटका. सामना जिंकलाय तो म्हणजेच कारव संघाने अभिनंदन. परंतु हार्डलक टीम शिवप्रेमी भिन्नारपाडा संघ. चला, दोन्ही संघ आपण शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर मैदान सोडायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल ज्याने खरं तर अप्रतिम कामगिरी केली आहे. गोलंदाजी करत असताना व फलंदाजी करत असताना मात्र कोणत्या खेळाडूनं चांगली कामगिरी केली आहे नक्कीच ते देखील पाहिलं जाईल.